नमस्कार. कालच्या भागामध्ये आपण बघितले की राजा बळीची भक्ती भगवंताला एवढी बांधून ठेवते की त्यांच्या राजमहालाच्या बाहेर द्वारपाल म्हणून प्रत्यक्ष भगवान विष्णू उभे राहतात. म्हणजे भक्तीने तुम्ही भगवंताला बांधून ठेवू शकता, यातून हा उपदेश आपल्याला शुकदेव महाराजांनी केलेला आहे. या पुढचा भाग दोन अवतार, परशुराम अवतार आणि राम अवतार, हे दोन अवतार दोन वेगवेगळ्या कामासाठी, दोन वेगवेगळ्या गोष्टींसाठी भगवान विष्णूने घेतलेले आहेत. त्याचे पूर्ण सविस्तर वर्णन शुकदेव महाराज राजा परीक्षिताला आणि समस्त लोकांना करत आहेत. त्यांच्या दिव्यवाणीतून ह्या दोन अवतारांच्या बद्दल ऐकणे हे महद्भाग्य होते. हीच कथा आता मी आपल्या पुढे सांगणार आहे. पण या कथेकडे वळण्याच्या आधी आपण भगवंताचे नामस्मरण करूयात आणि मग आपण कथेच्या मुख्य भागाकडे वळूयात. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. काळ हळूहळू पुढे सरकत राहायला लागला आणि पृथ्वीवर पुन्हा अधर्म वाढायला लागला. आणि मग मात्र परत भगवान विष्णूंना अवतार घेणे गरजेचे झाले. आणि भगवान विष्णूंनी जमदग्नी ऋषी आणि माता रेणुकाच्या घरी अवतार घेतला. तो आहे भगवान परशुराम अवतार. हातात परशु, डोळ्यात तेज आणि धर्मासाठी ज्वाला, असे हे भगवंताचे रूप होते. त्यांनी अधर्मी क्षत्रियांचा नाश केला आणि धर्माचे रक्षण केले. त्या काळामध्ये एक अत्यंत शक्तिशाली राजा होता, कार्तवीर्य अर्जुन, ज्याला सहस्र अर्जुन म्हणून पण ओळखले जात असे किंवा सहस्र अर्जुन पण एक त्याचे नाव होते. त्याला 1000 हातांचे वरदान होते, त्यामुळे तो अत्यंत गर्विष्ठ झालेला होता. एकदा तो महर्षी जमदग्नी ऋषींच्या आश्रमामध्ये आपल्या सैन्यासहित आलेला होता. महर्षी जमदग्नींनी त्याचे आणि त्याच्या सैन्यांचे कामधेनू गायीच्या कृपेने सगळ्यांचे अगदी व्यवस्थित आदरातिथ्य केले. हे सगळे बघून कामधेनूंकडून हे सगळं मिळालेलं आहे आणि तिच्या कृपेने आपल्या एवढ्या सगळ्या मोठ्या सैन्याचा आणि आपले आदरातिथ्य केलेले बघून सहस्र अर्जुनाला कामधेनू गायीबद्दल लोभ निर्माण झाला. त्याने जमदग्नी ऋषींना कामधेनू गायीची मागणी केली, पण जमदग्नी ऋषींनी नम्रपणे ती मागणी त्याची नाकारली. ते बघून सहस्र अर्जुनाला राग आला आणि त्यांनी कामधेनू गायीला ओढत आपल्या बरोबर घेऊन गेला. भगवान परशुराम त्यावेळेला आश्रमात नव्हते. ज्यावेळेस ते परत आश्रमात आले त्यावेळेला जमदग्नी ऋषींकडून त्यांना ही सगळी बातमी कळली आणि त्यावेळेला त्यांना अतिशय संताप आला आणि ते संतापून सहस्र अर्जुनाबरोबर युद्ध करण्यासाठी सज्ज झाले. बराच काळ दोघांमध्ये घनघोर युद्ध झाले, भयंकर युद्ध झाले आणि त्यामध्ये सहस्र अर्जुनाचा भगवान परशुरामांनी वध केला. भगवान परशुरामांनी सहस्र अर्जुनाचा वध केला याचा सूड म्हणून सहस्र अर्जुनाच्या मुलांनी भगवान परशुराम ज्यावेळेला आश्रमात नव्हते त्यावेळेला आश्रमात जाऊन जमदग्नी ऋषींचा वध केला. ज्यावेळेस भगवान परशुराम परत आश्रमात आले त्यावेळेस त्यांना ही दुःखद बातमी समजली आणि त्यातूनच एक प्रतिज्ञा जन्माला आली की जोपर्यंत मी अधर्मी क्षत्रियांचा नाश करणार नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही. मी मगाशीच आपल्याला सांगितलं की अधर्म पृथ्वीवर वाढायला लागलेला होता. क्षत्रिय ऋषी मुनींवर अत्याचार करत होते आणि त्याच्यातूनच हे सगळे थांबवण्यासाठी भगवंतानी भगवान विष्णूंनी अवतार घेतलेला होता. आणि जमदग्नी ऋषींचा वध झाल्यानंतर परशुरामांनी प्रतिज्ञा केली की मी जोपर्यंत अधर्मी क्षत्रियांचा नाश करणार नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही. आणि यामुळेच पृथ्वीवरून 21 वेळेला त्यांनी क्षत्रियांचा संहार केला आणि पूर्णपणे क्षत्रिय
संपवले आणि ही सगळी पृथ्वी कश्यप ऋषींना दान करून ते स्वतः तपश्चर्येसाठी निघून गेले. म्हणजे पूर्णपणे पृथ्वी जिंकूनही त्यांनी पृथ्वी स्वतःकडे ठेवली नाही, तर ती कश्यप ऋषींना दिली आणि ते तपश्चर्येसाठी निघून गेले. ही कथा सुडाची कथा नव्हती, तर हा धर्मस्थापनेचा संकल्प होता. खरा योद्धा तोच असतो जो जिंकूनही अहंकारी होत नाही. असा हा परशुराम अवतार, जो धर्मस्थापनेसाठी जन्माला आलेला होता. 21 वेळेला निक्षत्रिय करून पृथ्वी त्यांनी धर्मस्थापन केलेला होता. यानंतर आहे भगवान विष्णूने घेतलेला राम अवतार. प्रेम, त्याग आणि मर्यादेची कथा म्हणजे राम अवतार. भगवंतांचा हा पुढचा अवतार जगाला एक खूप मोठी शिकवण शिकवण्यासाठी आलेला होता. यावेळी भगवंतांच्या हातामध्ये परशु नव्हता, तर प्रेम, संयम आणि मर्यादा होती. अयोध्येची भूमी, अयोध्या नगरी, जिथे आनंदाची लाट पसरलेली होती, कारण राजा दशरथाच्या घरी जन्म झालेला होता. प्रत्यक्ष भगवंतांनी अवतार घेतलेला होता. राम अवतारामध्ये संपूर्ण अयोध्या उजळून निघालेली होती. देवता पुष्पवृष्टी करायला लागलेल्या होत्या. कोणाला माहित होतं त्यावेळेला? कोणालाच माहित नव्हतं की हा भगवंतांचा अवतार आहे. हा राजकुमार पुढे सगळ्या जगाला एक प्रेमाची शिकवण देणार आहे, करुणेची शिकवण देणार आहे, हे कुणालाच माहित नव्हतं. आणि पुढे हा राजकुमार स्वतःचे सगळे सुख त्याग करणार आहे, फक्त एका वडिलांच्या वचनासाठी. राम, ज्यांनी स्वतःपेक्षा वचन मोठं मानलं. राम मोठे होत गेले, सगळ्यांना प्रिय झाले. प्रजा म्हणायची, राम हा राजकुमार नाही, हा धर्माचा आधार आहे. आणि मग एक दिवस आला रामांच्या राज्याभिषेकाचा. संपूर्ण अयोध्या सजली, लोकांच्या डोळ्यामध्ये आनंद होता. पण श्रोते हो, एका रात्रीत सगळं बदललं. मी नेहमी आपल्याला सांगते, एका क्षणामध्ये कुठली गोष्ट होत्याची नव्हती होत असते. आपल्याला माहित नसतं पुढच्या क्षणामध्ये काय घडणार आहे. आपण पुढची तरतूद करून ठेवतो, पुढच्या अनेक आपल्या पिढ्यांची सोय करतो, आपल्या म्हातारपणाची सोय करून ठेवतो, पण आपल्याला माहित नसतं की आपण रात्री झोपलेले सकाळी उठूत की नाही. पुढच्या क्षणामध्ये काय घडलेलं आहे विधिलिखित असतं, हे प्रत्यक्ष फक्त परमेश्वराला माहित असतं, आपल्याला माहित नसतं. तसेच झाले. सगळी अयोध्या सजली. दुसऱ्या दिवशी राज्याभिषेक होता. राम राजा बनणार होते. पण एका रात्रीत बदललं. कैकेयीने 2 वर मागितले. भरताला राज्य आणि रामाला 14 वर्ष वनवास. कल्पना करा श्रोते, ज्याच्या डोक्यावर दुसऱ्या दिवशी राजाचा मुकुट बसणार होता, मुकुट ठेवला जाणार होता, तो राम शांतपणे दुसऱ्या दिवशी सकाळी वनवासाला निघाला होता. राम म्हणाले, पित्याचं वचन माझ्यासाठी सगळ्यात मोठं वचन आहे, सगळ्यात मोठी गोष्ट आहे. एक आपण बघूयात. म्हणजे आपण श्रीमद भागवत वाचत असताना किंवा ऐकत असताना आपण यामधून काही गोष्टी आपल्या जीवनाशी जोडतो किंवा जीवनाशी त्याची जोड घालत जातो. तसंच आता बघा, कलियुग आहे आता सध्या. कलियुगामध्ये आपण बघतो की अनेक छोट्या छोट्या गोष्टींसाठी, कित्येक खूप छोटी गोष्ट असते, म्हणजे तिच्यात आपण नंतर जर विचार करायला गेलो तर त्याच्यामध्ये आपल्याला तथ्यच वाटत नाही, अशी गोष्ट असते. अशा गोष्टींसाठी लोक नाती तोडतात, बोलणं बंद करतात, वर्षानुवर्ष अबोले असतात, सगळे ऋणानुबंध तोडले जातात. पण रामानी राज्य सोडलं, पण संस्कार सोडले नाहीत. फक्त वडिलांनी आपल्या आईला वचन दिलेलं होतं, कैकेयीला वचन दिलेलं होतं, ते वचन पूर्ण करण्यासाठी म्हणून त्यांनी राज्य सोडलं. राम वनवासाला निघाले. सीता माता म्हणाल्या, जिथे तुम्ही
तिथे माझे आयुष्य. लक्ष्मण म्हणाला, हे बंधो, तुमच्यासाठी, तुमच्याशिवाय अयोध्या माझ्यासाठी शून्य आहे. त्या दिवशी अयोध्या रडत होती. लोक रामाच्या मागे धावत होते. ज्यावेळेला राम वनवासाला निघाले त्यावेळेला पूर्ण अयोध्या रडली. लोक रामाच्या मागे धावायला लागले की रामा थांबा, रामा थांबा, असे करत लोक रामाच्या मागे धावायला लागले. ज्याच्या जाण्याने संपूर्ण शहर रडत होत, संपूर्ण राज्य रडत होत, तो माणूस कधीही साधा नसतो. जगातलं सर्वात पवित्र नातं एका भावाचं एका भावाशी असलेलं, राम काळामधलं भरत आणि रामाचं बंधुप्रेम हे आजही उदाहरण म्हणून दिलं जातं. रामायणातला एक प्रसंग असा आहे की जो ऐकताना आजही आपले डोळे भरून येतात. आजही मी आपल्याला सांगते, आज आपण ऐकता आहात तेव्हा आपल्या पण डोळ्यामध्ये अश्रू येणार आणि मी सांगताना माझ्या पण डोळ्यामध्ये अश्रू येणार. जेव्हा भरत परत येतो, तो आजोळी गेलेला असतो, त्याला हे सगळं काहीच माहित नसतं. फक्त तो राज्याभिषेकाच्या दिवशी तो परत येणार असतो. रात्रीपर्यंत काय घटना घडल्या हे त्याला माहित नसतं. आणि ज्या वेळेला तो परत येतो, आपल्या भावाचा रामाचा राज्याभिषेक आहे, राम राजा बनणार आहे, या आनंदामध्ये तो आजोळ करून परत येतो आणि त्यावेळेला त्याला सगळं समजतं आणि तो रडायला लागतो. त्यावेळेला तो आपल्या मातेला कैकेयीला म्हणतो की तुम्ही मला राज्य नाही तर आयुष्यभराचं दुःख दिलत माते. भरत जंगलात रामाकडे जातो आणि रामाच्या चरणावर पडून म्हणतो, बंधो, अयोध्या तुमच्याशिवाय रिकामी आहे, परत चला. पण रामानी वचन मोडलं नाही. त्यावेळेस भरत रामाच्या पादुका घेऊन परत आले आणि त्यांनी त्या पादुका सिंहासनावर ठेवल्या आणि तिथे त्यांनी सांगितले की जोपर्यंत वनवास संपवून राम परत येणार नाहीत तोपर्यंत मी सेवक म्हणून राज्यकारभार पाहिल आणि या पादुका सिंहासनावर बसलेल्या असतील, विराजमान असतील. जिथे सत्ता संपते तिथे प्रेम सुरू होतं. सत्तेचा हव्यास माणसामध्ये दुरावा आणतो, द्वेष आणतो, वैर आणतो. पण जिथे सत्ता नको म्हणून सुरुवात होते तिथे आपोआप प्रेम निर्माण होते. पण कलियुगामध्ये आपण बघतो की प्रत्येकाला सत्ता पाहिजे असते, प्रत्येकाला प्रेमाची गरज नसते, पण प्रत्येकाला सत्तेचा हव्यास असतो आणि सत्तेसाठी, प्रसिद्धीसाठी लोक कुठल्याही थराला जात आहेत. हे कलियुगामध्ये आपण नेहमी बघतो. रामाच्या आयुष्यामध्ये वनवासामधली सगळ्यात मोठी एक वेदना होती, ती म्हणजे सीताहरण. वनवासामध्ये एक दिवस रावणाने कपटाने सीता मातेचं हरण केलं. राम ज्यावेळेला कुटीमध्ये परत येतात त्यावेळेला रिकामी कुटी बघून रामाना समजते की सीतेचे हरण झालेले आहे आणि ते सीता सीता म्हणून व्याकुळ होऊन सीतेला शोधायला लागतात. तो क्षण फक्त भगवंताचा नव्हता, त्यावेळेला ते मनुष्य रूपामध्ये होते. त्यामुळे मनुष्याशी जोडलेल्या सगळे सुख दुःख भगवंतांना होती. राम अवतारातल्या भगवंतांना ती सगळी सुख दुःख होती, त्या सगळ्या वेदना होत्या. ही वेदना होती एका पतीची, जिच्या पत्नीचे हरण रावणासारख्या एका राक्षसाने केलेले होते. राम जंगलात वेड्यासारखे सीतेला शोधत होते, झाडांना विचारत होते, नदीला विचारत होते आणि मग त्यावेळेसच रामाला भेटला त्यांचा सगळ्यात प्रिय भक्त हनुमान. हा रामायणातला अतिशय सगळ्यात सुंदर क्षण किंवा सगळ्यात सुंदर प्रसंग आहे, तो म्हणजे राम आणि हनुमानाची प्रत्यक्ष भेट. पहिल्यांदा ज्यावेळेस हनुमान रामासमोर आले त्यावेळेस रामाना पाहताच हनुमानाच्या डोळ्यामध्ये अश्रू होते, कारण आत्म्याला परमात्मा भेटलेला होता.
हनुमान फक्त वानर नव्हते, ते भक्तीचं जिवंत रूप होते. हनुमान ज्यांच्या हृदयात फक्त आणि फक्त राम आहेत. हनुमाने कधीच काही मागितलं नाही. ना राज्य, ना संपत्ती, ना प्रसिद्धी. त्यांना फक्त एक गोष्ट पाहिजे होती, ती म्हणजे अखंड रामाची सेवा. श्रोते हो, खरी भक्ती काय आहेत हे प्रत्यक्ष हनुमान आपल्याला शिकवतात. समुद्र ओलांडताना, एवढा महाकाय समुद्र ओलांडताना त्यांना स्वतःच्या शक्तीचा गर्व नव्हता. ते फक्त एवढंच म्हणत होते, ही रामकृपा आहे. अशोक वाटिकेमध्ये ज्या वेळेला ते सीतामातेला भेटतात, त्यावेळेला सीतामाता अशोक वाटिकेमध्ये अखंड अश्रू ढाळत बसलेल्या होत्या. हनुमंतानी रामाची अंगठी ओळख म्हणून सीतामातेच्या हातामध्ये ठेवली. ती अंगठी बघताच सीतामातेच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. त्यावेळेस सीतामाता हनुमानाला म्हणाल्या, माझे राम मला विसरलेले नाहीत. नंतर युद्ध झालं. राम आणि रावणांचं युद्ध झालं. रामानी रावणाचा वध केला. रामानी फक्त रावणाला मारलं नाही. यामध्ये आपल्याला एवढं लक्षात येतं की रामानी रावणाला मारलं नाही, तर माणसाच्या आतला, रावण रूपी माणसाच्या आतला अहंकार, क्रोध आणि वासना यावर प्रभू रामानी विजय मिळवला. प्रभू राम आणि हनुमान भक्तीचं सर्वोच्च नातं आहे. युद्ध संपलं, सगळे आनंदी होते, पण हनुमान शांतपणे उभे होते. प्रभू रामाने विचारले, हनुमाना तुला काय हवे आहे? हनुमानांच्या डोळ्यात पाणी आले. ते म्हणाले, प्रभो, जन्मोजन्मी तुमच्या चरणांची सेवा मिळू दे, बस एवढेच वरदान मला द्या. श्रोते हो, ज्याला भगवंताशिवाय काहीच नको होते, त्याच्यावर भगवंतानी मनापासून निस्सीम प्रेम केले. आपल्यासाठी देखील हाच मार्ग, हीच दिशा किंवा हाच उपदेश भगवंतानी केलेला आहे, हनुमंतानी केलेला आहे. ज्याला भगवंताशिवाय काही नको असतो, त्याच्यावर भगवंत स्वतः प्रेम करतात. आपण याची थोडस एक उपदेश जर बघितला किंवा याची आपल्या जीवनाशी जोड घालायची ठरवली, तर आपण बघूयात की आपल्याला आजच्या जगामध्ये प्रत्येकाला राम हवेत, पण रामासारखं कोणाला जगायचं नाहीये. रामासारखं आयुष्य असावं, रामासारखं असं असावं, रामासारखं तसं असावं, पण राम जसे जगले, प्रभू राम जसे जगले, तसे जगणे मात्र कोणालाच नको असते. प्रत्येकाला हनुमानाची शक्ती पाहिजे असते. मला एवढी ताकद येऊ देत माझ्या अंगामध्ये, मग मी हे करेन, मग मी ते करेन. पण हनुमानासारखी नम्रता आणि भक्ती मात्र कोणाला नको असते. प्रभू राम शिकवतात, कर्तव्य कधी सोडू नका. आणि हनुमान शिकवतात, अहंकाराशिवाय भगवंताची सेवा करा. श्रोते हो, काळ हळूहळू हळूहळू राम अवतारानंतर हळूहळू पुढे सरकायला लागला. पुन्हा पृथ्वीवर अत्याचार माजले. राम अवतार संपलेला होता. रामांची कर्तव्य सगळी, प्रभुरामाची कर्तव्य सगळी प्रभुरामांनी पार पाडली. मनुष्य रूपातली कर्तव्य सगळी पार पाडली आणि त्यांचा अवतार संपवला. त्यानंतर काळ हळूहळू पुढे सरकत राहिला. पुन्हा पृथ्वीवर अत्याचार वाढायला लागले. अशाच वेळेस कारागृहामध्ये एक कारागृह, त्या कारागृहामध्ये एक माता अश्रूमध्ये आपले दिवस घालवत होती. अंधाराच्या मध्यरात्री जन्म झाला एका दिव्य अवताराचा, ज्याच्या बासरीने संपूर्ण जग प्रेमामध्ये बुडून गेले.
आपल्याला सगळ्यांना लक्षात आलं असेल की पुढचा अवतार कोणता असणार आहे. भगवान विष्णूने पुढचा अवतार कोणता घेतलेला असणार आहे. हो, पुढचा अवतार असणार आहे भगवान विष्णूने घेतलेला कृष्ण अवतार. कृष्ण जन्म आणि कृष्णाच्या लीला यापुढे आपण बघणार आहोत सविस्तरपणे. पुढच्या अतिशय सुमधुर सुंदर कथेकडे वळण्याच्या आधी आपण प्रत्यक्ष कृष्णाचे स्मरण करूयात, विष्णूंचे स्मरण करूयात. आणि त्यानंतर मात्र मला अनुमती द्या, कारण उद्याच्या भागापासून आपण कृष्ण जन्म, कृष्णलीला अशा अनेक गोष्टींकडे वळणार आहोत. त्यातून आपल्याला अनेक उपदेश मिळणार आहेत, जे आपल्याला सध्याच्या काळामध्ये अतिशय उपयोगी होणार आहेत. अशा सुमधुर कथेकडे वळण्याच्या आधी भगवंताचे नामस्मरण करूयात. कारण उद्याच्या कथेमध्ये शुकदेव महाराजांनी कृष्ण जन्म परीक्षित राजाला अत्यंत सुंदररित्या सांगितलेला आहे. तो कृष्ण जन्म आपल्याला बघायचा आहे. तोपर्यंत भगवंताचे नामस्मरण करूयात आणि मग मात्र मला अनुमती द्या. भेटूयात उद्याच्या भागामध्ये. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय.